बाजार बंद, बाजार बंद, बाजार बंद. गोरगरिबाच्या पोटावर पाय देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा, अरे गोरगरिबाचा बाजार बंद करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा बाजार बंद होणार नाही, बाजार बंद होणार नाही, बाजार बंद होणार नाही. गोरगरिबांच्या पायावर पोट देणारा जनतेला पिशवी आहे ना. कशी हातात मामा जरा शांत जरा थोडं ध्यान देणार आहे. थोडं खाली ध्यान मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता संभाजीनगर महानगरपालिकेत आली. त्याचपासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महानगरपालिकेत आणि त्यांचे जे नेते आहेत संभाजीनगरचे, सर्वसामान्य माणसाच्या पोटावर कशा पद्धतीनं पाय द्यायचा अशी भूमिका त्यांनी सुरू केली. बिल्डरांना धार्जिनं धोरण त्यांचं सुरू झालेलं आहे. या ठिकाणी हा जो सोमवारचा बाजार आहे हा परंपरागत आहे. कित्येक वर्ष मी स्वतः 30-35 वर्षांनी फक्त हा बाजार भरतो. त्याच्या आधीपासून हा भरतो, कारण हा त्यावेळेस ग्रामीण भाग होता. ग्रामीण भागातले आजूबाजूचे, आता शहरातले सुद्धा या भागातले पट्ट्यातले लोक सोमवारचा बाजार करायला येतात. कारण या शहरामध्ये भाजी बाजार उपलब्ध नाही. महानगरपालिकेचं त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. आणि म्हणून आज इथं सोमवारचा बाजार भरतो, शुक्रवारचा भरतो, रविवारचा भरतो, गुरुवारचा भरतो. गुरुवारचा समजा छावणी कॅन्टोन्मेंटमध्ये, पण हे महानगरपालिकेच्या क्षेत्रात. आणि हे बाजार बंद करून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. या बाजारामध्ये किमान 200-300 लोक, ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक तिथं स्वतःचा व्यवसाय करतात. भाज्या आणतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या तिथे घेऊन येतात, अन्नसुद्धा वस्त्रे करून येतात. आणि या शहरातले सुद्धा सर्व लोक या तिन्ही बाजारामध्ये येतात, कारण 400-500 सगळं इथं शॉप्स त्यावेळेस असतात. आणि मला फक्त सामान्य माणसालाही परवडणारे भाव इथं आहे आणि सामान्य माणसाचं पोट भरणारी सुद्धा ही जागा आहे. आणि हीच बंद करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी करते. त्याला आम्ही विरोध करतो. म्हणून आम्ही चला रे चला भाजपा बाजाराला चला अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि जनता सगळे याला पाठिंबा देते. महानगरपालिका असं म्हणते आम्ही दुसरीकडे जागा उपलब्ध करून देत आहेत, त्यांनी तिकडे शिफ्ट होऊन जावं. हे पहा, हे ज्यावेळेस दुसरी जागा उपलब्ध होईल इथंच आजूबाजूला पुढे त्यावेळेस शिफ्ट होईल. परंतु उपलब्ध करून देत आहे वगैरे ह्या गोष्टी काय, ही जागाच बेसिक बाजारासाठी. ही जागा बाजारासाठी, उलट इथं ट्रॅव्हलच्या बस कशासाठी उभं करतात मला माहिती नाही. ही जागा पूर्णपणे बाजारासाठी आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी पूर्णपणे ऑफर झोन इथं केलं पाहिजे. एक दिवस नाही, पूर्ण सगळे दिवस इथं अशा पद्धतीने जर झालं तर जनतेला अन्य ठिकाणी काही भाजी वगैरे त्यांनी तुम्हाला घराणं देखील मांडलं आहे, काय एकंदरीत ते घराणं बिलकुल भाजी विक्रेते सगळे आमच्या ओळखीचे, सगळे जुने सगळे. ती एक माऊली सांगत होती, ती म्हणे आम्ही 40 वर्षांनी बाजार करतो, आमच्याकडून दुसरं काही काम होत नाही, आता हेच आमचा बाजार, हाच आमचा व्यवसाय आहे. आणि मला वाटतं बरेच जण सगळे ओळखीचे आमच्या जुने जाणते लोक आहेत, सगळे व्यापार करणारे लोक आहेत, हातावर पोट भरणारे लोक आहेत. आणि म्हणून यांच्या भूमिका हे बाजार बंद होण्याला शिवसेनेनं सातत्यानं समाजकारण केलं आहे. 80% मोठं सर्वसामान्य जनतेच्या बाजूने शिवसेना राहील, बिल्डरांच्या बाजूने मुळीच राहील. महापर्यंत असं म्हणणे आमचं बाजारात विरोध नाही, आमचं फक्त वाहतूक कोणते होते ना, त्यामुळे त्यांना विरोध. त्याची वाहतूक कोणती आहे ना, तिथं कोणाला बसू नका देऊ. महानगरपालिकेकडे पोलिसाचं स्वतंत्र दल आहे, त्यांना इथं उभं करा ना, काही हरकत नाही आहे. वाहतूक कोंडी होते तर ती वाहतूक कोंडी, आत्ता आम्ही इथं आलो, पुढे सांगा वाहतूक कोंडी. तिथं रस्त्यावर पुढे वाहतूक कोंडी सांगा. आणि वाहतूक कोंडी होत असेल तर रस्त्यावर कोणाला बसू नका देऊ.
आमचं रस्त्यावर कोणाला बसा असं म्हणणंच नाही आहे. रस्त्याच्या आतमध्ये जे बाजाराचं क्षेत्र आहे इथल्याला धक्का लागता कामा नये ही आमची भूमिका आहे.